नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्स मधील अकाउंट हा विषय शिकतोय, ज्याच्यामध्ये या विषयाचे आतापर्यंत आपण 5 टॉपिक अभ्यासलेत. हे टॉपिक अभ्यासताना या टॉपिकचे सॉल्व प्रॉब्लेम सगळे शिकलेलो आहोत इन डिटेल मध्ये. अनसॉल्व प्रॉब्लेम देखील सर्व शिकलेलो आहोत. थेअरी अगदी लाईन टू लाईन अभ्यासलेली. जर या टॉपिकचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो, तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आता जो टॉपिक अभ्यासतोय तो टॉपिक नंबर 6, डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. याच्यामध्ये आपण सॉल्व प्रॉब्लेम अभ्यासत आहोत. म्हणजे सिंपल डिझोल्युशन अभ्यासलं, त्याच्यानंतर वन पार्टनर इन्सॉल्वंट झाल्यानंतर कसं अकाउंटिंग ट्रीटमेंट करायचं, कसं डिझोल्युशन करायचं ते अभ्यासलेले. टू पार्टनर इन्सॉल्वंट झाल्यानंतर कसं डिझोल्युशन करायचं ते अभ्यासले. आणि आता अभ्यासतो आपण ऑल पार्टनर इन्सॉल्वंट झाल्यानंतर, म्हणजे सगळेच पार्टनर इन्सॉल्वंट झालं तर अकाउंटिंग ट्रीटमेंट काय असणार आहे इन सिच्युएशन ऑफ इन्सॉल्वन्सी किंवा डिझोल्युशन मध्ये. तर आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपलं एक्झाम्पल नंबर 12 जे आहे त्याला सुरू करूया. चला तर मग बघा, फर्स्ट एक्झाम्पल रीड करू. काय सांगितले ते समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. काय सांगितले बघा, फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ मेसर्स. कोण आहेत? राणे, काणे अँड माने. तिघ जण पार्टनर आहेत ऑन 31 मार्च 2019. कॅपिटल दिलेले बॅलन्स शीटला राणे आणि कानेचा क्रेडिट बॅलन्स आहे. आपण हे कॅपिटलच्या क्रेडिटला ट्रान्सफर करू. क्रेडिटर्स, आपण अकाउंट तयार करणार. सगळे पार्टनर इन्सॉल्वंट झाल्यावर लॅबिलिटीचं स्पेशल अकाउंट तयार करतो. ते अकाउंट तयार करणार आणि त्याच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार. राणे लोन, आता राणे लोन हे राणे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करायचं. फर्निचर, डेटर, स्टॉक या तीनही असेट आपण आपल्या रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला. कॅशचा बॅलन्स कॅश अकाउंटच्या कुठे लिहिणार? डेबिटला. आणि माने कॅपिटल अकाउंट तयार केले त्याच्या डेबिटला, त्याचं डेबिट बॅलन्स, कारण की असेटला दिले म्हणजे डेबिट बॅलन्स आहे. ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितले बघा, ड्यू टू इनएबिलिटी टू पे क्रेडिटर्स. ते पे त्याची लॅबिलिटी म्हणजे क्रेडिटर्स पेड करू शकत नाहीत म्हणून फर्म डिझॉल्व. काने अँड माने कॅनॉट पे एनिथिंग. काने आणि माने म्हणजे दोघ जण जे आहेत, काने आणि माने, यांनी काहीही त्यांच्या प्रायव्हेट इस्टेट मधनं दिलं नाही. बट राणे कॉन्ट्रीब्यूट ₹3,000 फ्रॉम हिज प्रायव्हेट इस्टेट. राणेने 3,000 रुपये त्याच्या प्रायव्हेट इस्टेट मधनं दिले. हे पैसे आले बँकेत. पैसे येणारे बँक ऑब्लिक कॅश अकाउंट डेबिट. कोणी दिले? सर, ते दिलेले आहेत. कोणी दिलेले आहेत बघा? राणेने दिलेले आहेत. राणे अकाउंट, राणे कॅपिटल अकाउंट अशी एंट्री होईल. म्हणजे बँकेच्या डेबिटला, राणे कॅपिटलच्या क्रेडिटला. पुढे त्यांनी जाऊन सांगितलं स्टॉक रिअलाइज. स्टॉक विकला 30,000 रुपयाला, डेटर्स 32,000 रुपयाला आणि फर्निचर 2,000 रुपयाला. या असेट विकल्या, पैसे येणार आहेत. एंट्री काय होणार? बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट, आणि लास्ट वन 6,000 रुपये एक्सपेन्स येतात रिअलायझेशनचे. हे रिअलायझेशनच्या डेबिटला आणि बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला किंवा कॅश अकाउंटच्या क्रेडिटला हे ट्रान्सफर करायचे. सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. फर्स्टली आपण ट्रान्सफर करू कॅपिटल बॅलन्स राणे मानेचा. आपण कॅपिटल अकाउंट तयार केले. कॅपिटलच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. आणि राणे आणि मानेचा कोणाचा दिला बघा? त्यांनी राणे आणि कानेचा दिला. त्या ठिकाणी लिहायचं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 10,000 6,000. देन नेक्स्ट बघा, पुढे क्रेडिटर्स दिलेले आहेत. आपण क्रेडिटर्स अकाउंट तयार केलेलं आहे. त्या क्रेडिटर्सच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट लिहिणार ₹80,000 80,000 रुपये. नेक्स्ट बघा, राणेज लोन दिले. आता हे राणे लोन त्याच्या कॅपिटलच्या क्रेडिटला ट्रान्सफर करायचं. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय राणे लोन. आणि राणेच्या कॉलम मध्ये ते अमाऊंट लिहिणार आहे ₹20,000 20,000 रुपये. ज्यावेळेस इन्सॉल्वन्सी पोझिशन असेल त्यावेळेस लोन अकाउंट पार्टनरचं सेपरेट तयार करायचं नाही, त्याचे पैसे द्यायचे नाही, कारण ते भिकारी, ते बाहेरची लॅबिलिटी देऊ शकत नाही. त्यामुळे त्यांची लॅबिलिटी तर बिलकुल पेड करायची नाही इन्सॉल्वन्सी, लक्षात घ्या. आता असेटला बघा, फर्निचर, डेटर्स आणि स्टॉक या आपल्या रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला लिहायचं टू सन्ड्री असेट. त्याच्यामध्ये फर्स्ट लिहायचं फर्निचर आणि त्या ठिकाणी अमाऊंट लिहिणार ₹6,000. देन नेक्स्ट बघा, फर्निचर झाल्यानंतर डेटर्स 40,000 रुपये लिहूया. डेटर्स ₹40,000. आणि देन नेक्स्ट असेट दिलेली बघा त्यांनी स्टॉक 48,000. स्टॉक लिहूया 48,000. स्टॉक 48,000. आणि याची टोटल आपण आउटरला लिहिणार आहोत 94,000. नेक्स्ट बघा, कॅशचा बॅलन्स कॅश अकाउंटच्या डेबिटला लिहायचा. कॅश अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि कॅशची अमाऊंट जी असणार आहे ती ₹2,000 लिहून ठेवायची.
आणि लास्ट वन असेटला दिले कॅपिटल बॅलन्स ऑफ माने 20,000. माने कॅपिटलच्या डेबिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. आणि मानेच्या कॉलम मध्ये लिहायचे ₹20,000 20,000. अँड देन आफ्टर ऍडिशनल इन्फॉर्मेशन फर्स्ट काय सांगितलं, ड्यू टू इनॅबिलिटी ऑफ पे टू क्रेडिटर्स. क्रेडिटर्स पेड करू शकत नाही म्हणून फर्म झाली डिझॉल्व. काने आणि मानेने काही दिलेलं नाही त्यांच्या प्रायव्हेट इस्टेटमधनं, परंतु राणे इकडे सापडलेले ₹3,000 त्याच्याकडून 3,000 आपण घेतले, गपचिप लपून ठेवले होते त्यांनी. तो इन्स्टॉलमेंट सांगत होता पण 3,000 त्याच्याकडे होते, प्रायव्हेट इस्टेटमधनं रिकवर्ड केले. पैसे तेवढे आपल्याकडे येणार आहेत. कॅश अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आपण टू राणे कॅपिटल. अमाऊंट लिहिणार 3,000. आणि सेकंड इफेक्ट देणार होतो आपण आपल्या पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय बँक ऑब्लिक कॅश अकाउंट. आणि अमाऊंट लिहिणार राणेच्या कॉलम मध्ये 3,000, बाकी सगळीकडे डॅश. दॅन नेक्स्ट बघा पुढे जाऊया आपण. पुढे काय सांगितलंय, स्टॉक रिअलाइज ₹30,000. स्टॉक 30,000 विकला, डेटर्स विकलेत ₹32,000 आणि फर्निचर विकले 2,000. एंट्री काय करणार, कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. रिअलायझेशनचा इफेक्ट अगोदर द्यायचा, रिअलायझेशनच्या क्रेडिटला लिहायचं बाय बँक अकाउंट किंवा कॅश लिहूया ऑब्लिक करून. आता कॅशचा बॅलन्स दिला म्हणजे कॅश लिहावंच लागेल, बाय बँक ऑब्लिक कॅश अंडरलाईन करायची. आणि कोणकोणते ॲसेट लिहिलेले आहेत त्या वळीवार लिहून घ्यायच्या. फर्स्ट विकलेली स्टॉक ₹30,000 लिहूया आपण, स्टॉक ₹30,000. पुढे बघा त्यांनी काय विकलेलं आहे, डेटर्स विकलेत 32,000, लिहू डेटर्स 32,000. 32,000 डेटर्स आहेत. द नेक्स्ट लास्ट वन इज फर्निचर 2,000, लिहूया आपण फर्निचर 2,000. टोटल बघा 30, 60, 2, 62 आणि 2, ₹64,000 आपल्याला आउटर येणार आहे 64,000. असेट विकलं. देन लास्ट रिअलायझेशन एक्सपेन्सेस 6,000 आहेत. रिअलायझेशनच्या डेबिटला लिहायचं टू कॅश ऑब्लिक बँक कंसात एक्सपेन्सेस. अमाऊंट लिहिणार ₹6,000 6,000. सेकंड इफेक्ट लिहिणार आपण आपल्या कॅशच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन कंसात लिहिणार एक्सपेन्सेस. अमाऊंट लिहिणार ₹6,000 6,000. झालेलं क्लोज करायला सुरुवात करायची. पहिल्यांदा आपण रिअलायझेशन अकाउंट क्लोज करायचं. रिअलायझेशनच्या डेबिटची टोटल आहे 1,94,000 आणि 6,000. टोटल 1,00,000. डेबिट थोडंसं वर घेतो, तुम्हाला दिसेल अमाऊंट तीच लिहिणार. क्रेडिटला ₹1,00,000 आणि क्रेडिटच्या डेबिटला बघा आपलं क्रेडिटला एकच अमाऊंट आहे ₹64,000. ते 1,00,000 मधनं वजा केले तर आपल्याला बॅलन्सिंग फिगर राहणार आहे 36,000. आणि 1, 2 आणि तिसरी चौथ्या ओळीला लिहायचं बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्याला आपण अंडरलाईन करूया आणि त्याच्यामध्ये आपल्या 3 पार्टनरची शुभ नाम त्या ठिकाणी लिहून घेऊया. फर्स्ट पार्टनरचं नाव आहे राणे, सेकंड आहे काने, त्यांचा रेशो दिला नाही याचा अर्थ तो इक्वल आहे. आणि थर्ड आहे माने. 36,000 12,000 इक्वली जर वाटले तर प्रत्येकाला 12 12 12 वाजतील प्रत्येकाचे, म्हणजे 12,000 येणार आहेत. आणि हे इकडे क्रेडिटला आहेत. रिअलायझेशन अकाउंटच्या पार्टनर्स कॅपिटलच्या लिहायचे डेबिटला टू रिअलायझेशन कंसात लॉस. टू रिअलायझेशन अकाउंट कंसात लिहिणार इंटू ब्रॅकेट एल फॉर लॉस. आणि 12,000 राणेचा लॉस, कानेचा लॉस देखील 12,000 आणि मानेचा लॉस देखील 12,000. आणि आता हे पार्टनर्स कॅपिटल क्लोज करून टाकूया. बघा पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट डेबिट कोणाच्यात, इकडं राणेची बघा 10 20 आणि 3 23,000 क्रेडिटची टोटल आहे 23,000. तीच लिहिणार डेबिटला 23,000. आणि या 23 मधनं इकडचे 12 जर गेले तर 11,000 शिल्लक राहतील 11,000. कानेच्या बाबतीत बघा इकडं क्रेडिटला 6 आहेत, डेबिटला 12 आहेत, मग डेबिटची टोटल जास्त आहे 12,000. क्रेडिटला लिहूया 12,000 आणि त्यातने 6,000 जर वजा केले तर ₹6,000 शिल्लक राहतील. बरोबर. त्याच्यानंतर बघा इकडं मानेच्या बाबतीत 12 20 आणि 2 32. क्रेडिट डेबिटची टोटल जास्त आहे 32,000. तीच क्रेडिटला लिहिणार 32,000 आणि त्यातनं वजा होण्यासाठी काहीच नाही ₹32,000 शिल्लक राहील. आता ज्याच्या बॅलन्सिंग फिगर क्रेडिटला आल्या त्या ठिकाणी लिहायचं बाय डेफिशियन्सी अकाउंट. बघा इकडं हा क्रेडिटला बॅलन्स आलेला आहे म्हणजेच आपण ट्रान्सफर करणार आपल्या डेफिशियन्सी अकाउंटच्या डेबिटला. कोणाकोणाचा होता तो काने आणि मानेचा होता, त्यामुळे लिहिणार टू काने कॅपिटल. डेफिशियन्सी अकाउंटच्या डेबिटला लिहिणार टू काने कॅपिटल. अमाऊंट लिहिणार ₹6,000 आणि दुसरा आहे माने कॅपिटल. मानेचा 32,000 आहे. अमाऊंट लिहिणार 32,000. देन नेक्स्ट बघा पार्टनर्स कॅपिटलला परत एकदा जाऊ. राणेचा बॅलन्स डेबिटला दिसतोय मग त्याला लिहिणार आपण टू डेफिशियन्सी अकाउंट. हा इकडे डेबिटला आहे, डेफिशियन्सी अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार बाय राणे कॅपिटल. अमाऊंट लिहिणार ₹11,000 11,000.
आणि आता आपण आपला मोर्चा घेऊन जाऊया कॅश अकाउंटकडे. थोडंसं मी स्क्रोल करून वर घेतो जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित विजिबल असेल. हे कॅश अकाउंट आहे. माझी मूर्ती दिसते साईडला, त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला ते दिसायचं नाही, ते खालच्या बॅलन्सिंग फिगर, त्याच्यामुळे मी स्क्रोल करत असतो नेहमी. बघा आता इथं जर आपण जर बघितलं तर डेबिटची टोटल आहे 3 आणि 2 5,000 आणि क्रेडिटची टोटल आहे 6,000. फक्त आपली एक इफेक्ट द्यायचा राहिलेला आहे या ठिकाणी. काय राहिले बघा सर, आपण जे असेट विकल्या ना 64,000 रुपयाचा, त्या कॅशच्या डेबिटला लिहायच्या राहिलेल्या आहेत. आपण कॅशच्या डेबिटला तो एक बॅलन्स लिहायचा राहिलाय. टू रिअलायझेशन लिहूया. अमाऊंट लिहिणार ₹64,000, ते विसरलो होतं ना. आता बघा क्लोज करूया कॅश अकाउंट. डेबिटची टोटल बघा 64, 67 आणि 2 69,000 रुपये, 69,000. तेच क्रेडिटला लिहिणार आपण 69,000 आणि त्यातनं हे 6 जर गेले तर 63,000 रुपीज राहतात. किती रुपये राहतात? 63,000 रुपये. मग 63,000 हे आपल्या लॅबिलिटी पेड करण्यासाठी वापरायचं आणि एकच लॅबिलिटी बघा, त्या लॅबिलिटीचं आपण अकाउंट तयार केलंय, क्रेडिटर्स नावाची लॅबिलिटी. आणि तिच्या क्रेडिटरला क्रेडिटला किती दिसतात? 80. पण आपल्याकडे कॅशला आता अवेलेबल बॅलन्स किती कॅश अकाउंटला बघा? फक्त 63,000. मग तेवढेच आपण पेड करू शकतो, म्हणून याला लिहायचं बाय क्रेडिटर्स अकाउंट. 63,000 हे इकडे क्रेडिटला आहेत. क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिटला लिहायचं टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. अमाऊंट लिहिणार ₹63,000, 63,000. आणि आता हे सुंदर क्रेडिटर्स अकाउंट क्लोज करूया. क्रेडिटची टोटल 80,000 आहे क्रेडिटर्सच्या. तीच डेबिटला लिहिणार 80,000 रुपये आणि 63, 7 आणि वरचे 10 म्हणजे 17,000 रुपये बॅलन्सिंग फिगर राहील, 17,000. आणि याला आपण म्हणणार टू डेफिशियन्सी. एवढे पैसे आपण क्रेडिटर्सचे देऊ शकत नाही, पार्टनर सगळे इन्सॉल्वंट झाल्यामुळे. मग हे दिलेले न गेलेले पैसे हे डेफिशियन्सी अकाउंटला लिहायचं बाय क्रेडिटर्स क्रेडिट साईडला आणि त्याची अमाऊंट लिहायची 17,000. आणि मी हे थोडंसं आता स्क्रोल करतो क्रेडिटर डेफिशियन्सी अकाउंट. आणि बघा आता डेफिशियन्सी अकाउंट क्लोज होतं का? 32 आणि 6 38,000. इथं राणे कॅपिटलचा बॅलन्स 21,000 आहे बरं का. हा जो आकडा आहे तो 21,000 आहे. आपण राणे कॅपिटलचा बॅलन्स किती काढला बघा? इथं 33,000 होता, 33,000. हे 23,000 आले चुकून. 20 आणि हे 10 आणि हे 3 33. आपण 23च लिहिले होते आणि त्यातनं हे वजा झाल्यानंतर हे 21,000 राहणार, 12,000 वजा झाल्यानंतर. सॉरी, ते चुकलं होतं. आणि इथं आपण डेफिशियन्सीला सुद्धा ते 21,000च लिहिलं. आणि आता जर क्लोज केलं आपण तर ते आपल्याला भेटणार आहे 32 आणि 6 38,000 रुपये. डेबिट टोटल 38, क्रेडिटची टोटल सुद्धा 38,000 आहे. म्हणजे थोडक्यात आपलं हे कॅश अकाउंट डेफिशियन्सी अकाउंट 38,000 नी क्लोज झालं. म्हणजे आपण सॉल्व्ह केलेले ते बरोबर आहे. प्रॉब्लेम हा संपलेला आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजलेला आहे. समजलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या वर्गमित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.